फ्रेंड्स, माझ्या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आले गेटवेला आणि माझ्यासोबत आहे माझं पार्टनर जय. चला तर मग आज बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये गेटवे ऑफ इंडिया. गेटवेला जाण्यासाठी आम्ही लोकल ट्रेन पकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला आलो आहे आणि आम्ही इथे उतरलो आता आणि आम्ही बसस्टॉपला चाललो आहे. आता इथे बसस्टॉपला पोचलो आहे आम्ही आणि इथून आम्हाला 116 नंबरची बस पकडायची आहे. ही 116 नंबरची बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते आणि आपल्याला डायरेक्ट गेटवेपर्यंत सोडते. ही बस AC आहे आणि आपल्याला फक्त 6 रुपयामध्ये गेटवेपर्यंत सोडते. जर आपल्याला कुलाब्याला जाणारी दुसरी कोणती बस भेटली तर आपण इथे रिगल सिनेमाला उतरून चालत पण जाऊ शकतो. इथून फक्त 2 ते 4 मिनिटाच्या अंतरावर आहे गेटवे आणि इथून गेटवेला जायची एंट्री आहे. इथून आम्ही आता एंट्री करतोय आणि जोराचा पाऊस आलेला आहे. आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये आणि सगळे पावसामुळे धावतात आडोशाला, पण फिरायला आलोय तर पावसात भिजून फिरण्याची मजा काही वेगळीच आहे. इथे आपल्याला समोर दिसते गेटवे ऑफ इंडिया, एकदम सुरेख असं आहे आणि गेटवेच्या समोरच आपल्याला ताजमहल पॅलेस आणि टॉवर हॉटेल दिसते. इथे समुद्र आहे जो पावसामुळे खवळलेला आहे आणि ह्या समुद्राच्या काठावरच हे गेटवे ऑफ इंडिया बांधलेलं आहे आणि त्याच्या अगदी समोरच ताजमहल हॉटेल आणि त्याच्याच बाजूला टॉवर हॉटेल आहे. ह्याची पण रचना आपण बघू शकतो. अतिशय सुरेख असं हे हॉटेल आहे आणि मुंबईतील फेमस हॉटेलपैकी हे एक हॉटेल आहे. हे गेटवे ऑफ इंडिया 1911च्या दिल्ली दरबारापूर्वी 2 डिसेंबर 1911 रोजी अपोलो बंदर, मुंबई येथे भारताचा सम्राट 5वा जॉर्ज आणि मेरी ऑफ टेक सम्राज्ञी पत्नी यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते. ब्रिटिश सम्राटाची ही भारतातील पहिली भेट होती. हे गेटवे ऑफ इंडिया पिवळा बेसाल्ट आणि कॉन्क्रीट वापरून आयताकृतीमध्ये बांधण्यात आलेले आहे. याच्या कमानीची उंची 26 मीटर असून मध्यवर्ती घुमट 15 मीटर व्यासाचा आहे आणि स्मारकामध्ये गुंतागुंतीच्या दगडी जाळीचे कामही केलेले आहे. इथे गेटवेच्या समोरच काळ्या बोर्डवर गेटवे बद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे. गेटवे हे मुंबईतील प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे आणि इथे नेहमी स्थानिक लोकांची तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची खूप गर्दी असते. आत्ता पण एवढ्या पावसात इथे खूप लोक आहेत आणि आता थोडे ढग बाजूला झालेत आणि सूर्यकिरण येतात. एकदम सुंदर दृश्य दिसते. हे गेटवे ऑफ इंडिया हे ताजमहल पॅलेस आणि टॉवर हॉटेलच्या समोर एका कोनात वॉटरफ्रंटवर स्थित आहे. इथे रस्त्यावरील विक्रेते आणि छायाचित्रकारांची पण नेहमीच गर्दी असते. आपल्याला जागोजागी छायाचित्रकार भेटतात आणि फोटो काढण्यासाठी ऑफर देतात. इथे आपण गेटवेच्या बाजूला फुटपाथवर उभा राहूनही समुद्राचा आनंद घेऊ शकतो. पावसात आता पावसाच्या पाण्यामुळे हा समुद्र खवळलेला आहे. इथे फुटपाथवर आपण वॉक करू शकतो. इथली स्थानिक लोक सकाळ संध्याकाळी इथे वॉकसाठी येतातच. आपण
इथे मस्त भेळ पण खाऊ शकतो आणि खूप सारे विक्रेते आहेत जे आपल्याला चहा, कॉफी, भेळ, आईस्क्रीम वगैरे, चणे शेंगदाणेवाला पण आहे इथे. खूप काही आपण इथे खाऊ शकतो. आणि इथे आपण जवळून बघू शकतोय हे ताजमहाल हॉटेल. इथे खूप लोकांची गर्दी आहे. इथे टॉवर हॉटेल पण आहे महाल हॉटेलच्या बाजूला. थोडं पुढे आल्यावर इथे मुंबई दर्शनची बस पण आहे. आपल्याला पाहिजे तर आपण तिकीट काढून जाऊ शकतो. इथे गेटवेच्या एंट्रीजवळ पण आपण खूप काही खाऊ शकतो. इथे फ्रूट्स वगैरे आहेत, परत समोसा, वडापाव वगैरे खूप काही आहे. आणि इथे एक स्टॉल आहे, ज्या स्टॉलवर आपल्याला खूप ऑप्शन आहेत. सँडविच आहे, फ्रँकी आहे, खूप काही ऑप्शन आहेत. इथे कुपन घ्यावं लागतं. आम्ही कुपन घेतले आणि आम्ही आता चीज फ्रँकी घेतली आहे. आम्ही आता फ्रँकी खातोय आणि फ्रँकी खाऊन झाली आहे आमची. आणि आम्ही आता निंबू पाणी घेतलंय आणि आम्ही आता परत चाललोय 116 नंबर बसनेच चाललोय, जी बस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सोडेल.